बनाई है माँ? माँ, तुम्हारे पैर किधर है माँ? जेव ग. बघा तेव्हा नौटंकी करत असते. पण आय, चटणी खरंच लई भारी झाल्या. आणि आपलं नशीब बी बघा किती चांगलंय. ही चटणी फक्त आपल्यासनी खायला मिळते. आणि आसमेची तर लईच फेवरेट आहे, होय की नाही आसमे? इशेच नाही ना, ही चटणी म्हणजे इशे एंड असतोय. आपल्या चौघांची बी फेवरेट आहे. अजून एकाला ही चटणी आपल्या इतकीच आवडते. गोपीनाथला एवढं सगळं होऊन बी तुला अजून त्या माणसाचा जिव्हाळा आहे. त्याला काय आवडतं काय नाही याची अजून बी पडलेली असते तुला. अगं आज त्यानं एवढा तमाशा केला, राक्षसागत वागला तुझ्या संग, तरी तुला त्याचा पूळ काय येतोय? कधीपर्यंत जगणार आहेस त्याच्या आठवणीत तू? तुम्ही फक्त त्यासनी घर सोडून जाताना, आपल्यासनी सोडून जाताना बघितले. त्यांच्याबरोबर मी संसार केला. त्यांच्याबरोबर कायच चांगल्या आठवणी नसतील काय? कशा इसरायच्या का त्या आठवणी? मग बस आठवणीत जगत. आय, जीव तू. आना दीदे, तू भी जीव. तिचा राग गेला की ती जेवल. तुम्ही जेवून घ्या दोघी. जेवा पटकन या आवरा. देते, कालवून देते. थांबा जरा. घ्या भात, चमचा येऊ. उसळ खा. सावकाश खा. मला हौस आहे का हो उगदाला दुःखात ठेवायची? तुम्हाला अशा अवस्थेत तिला बघायला लागते, मला नाही सहन होत. माझ्याजवळ काही पर्याय बी नाही. तिला तिच्या सासरी पाठवा म्हणलं तर तिथं बी सुखी नाही. तिची सासू तिला नाही सुखी ठेवायची. तिला तर नकोच आहे मुग्धा आपल्या घरी यायला. मी समजा मुग्धाच्या भल्यासाठी करते. नाही समजत तिला काही. ती तिच्या आईला कठोर समजते. मी नाहीये कठोर. तुम्हाला माहित आहे त्याची नाही आहे ना. सांगा ना मला, एकदा सांगा. मी नाही काय नवाची. भात 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 भात. जेवा सावकाश. जेवा सावकाश.
भूक लागली असेल ना? नाही. मला भूक लागल्या आणि मी थांबले तुझ्यासाठी जेवायला. जा हात धुवून. खानावळीत गिराईक नव्हतं, ते संकट तर गेलं. हे दाद्या, हे संकट तुझ्यामुळे टळले हे सांगूया का तिला? हा म्हणजे ती दोस्त बनल. पुढ्या दोस्ती प्रेम असं केलेले उपकार सांगून नाही होत, ते आपोआप व्हायला पाहिजे. देवी आई, एक संकट तर घालवलंस, तसं दुसरं बी घालव. ते दंगा करणारे आणि त्यांचा तो म्होरक्या सापडू दे. बघतेस त्यांना. तुमचा म्होरक्या कोण आहे? सांग, तुमचा म्होरक्या कोण आहे? ए! तू यांचा म्होरक्या आहेस ना? आईला सकाळ सकाळ मांजर नको आडवा जायला. ए, मांजर कुणाला म्हणालास? बोकात तू हायस आणि तू मला आडवा गेलायस. पण अपशकुन म्हणून मागं बिगं जात नसते मी. अस्मे लय बोलल्या बरं का तू. उगा माझ्या नादाला लागू नको. ए जा, तुझं हे वाळला रूपात दुसऱ्या कोणाला तरी दाखव जा. अस्मे बाप आहे मी तुझा बाप. बाप म्हणण्याआधी डाळे विचार करत जा. बाप म्हण बाप. तू ना दिदे, म्हणून भांडत नव्हतो आम्ही, बोलत होतो नुसतं. चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. आयुष्यात चुकून बी याच्या हातचं काय खायचं नाही. चल. आणि आमच्याकडं, आमच्या घराकडं वाकड्या सोड. सगळ्या नजरांना बी बघताना दिसलास तर तुझं काय खरं नाही. तुमच्या घराकडे कसलं तुमचं घर? घर माझं आहे, माझ्या बापाचं. होत, आता माझ्या आईचं आहे. फक्त आईचं. गोपीनाथ शेठकडनं पैसे मिळतील असं वाटत नाही. दुसरीकडनं मिळतात का ते बघायला पाहिजे. ए जा, जा. आली मोठी धमकवणारी. बाप आहे मी तुला, बाप आहे. शाळेतलं पोर नाही तुला भ्यायला. माझी पोरगी आहे ना म्हणून सोडून द्यालोय. एकदा का डोसका सटकला का माझं की मग तुमचं खरं नाही ना, तुझं ना तुझ्या घराचं. जगणं मुश्किल करून टाकेन मी. मागं वळून बघू नको. आणि यातलं काय बी आईला सांगायचं नाही. पण का नाही सांगायचं? अगं आई त्याचीच बाजू घेणार. उगा रस्त्यात कशाला बोलायचं? तो बाप आहे तुझा. बोलताना जरा विचार करत जा. हे सगळं ऐकायचंय का तुला? नाही. हा, म्हणून नाही बोलायचं. आणि त्या गोपीनाथने दिलेलं काय खायचं बिचं नाही. आणि त्याला भ्यायचं तर नाहीच नाही. ये ना, समोरचा जेवढा खट अस्मी तेवढी टिक. पैलवान, उन्हाचं कुठं बोंबलत फिरायलायस? करपल्याला विटामिन डी घ्यायलायस काय? नाही नाही, काल मी चाललोय. आज खादड्याला आला नाहीस? घरी केलतं काय? आलतो की. तू गेलतीस कुठं तर? मी नसतानाच बरं येतं तुम्ही बापले. तू असताना बी मी येतोय की. हा, पण पप्पा तू नसते ना तिथं. आज सकाळपासून बाहेर होते, आता झोपल्यात. विचारलं मी?
तो झोपू दे नाहीतर काय बी करू दे, मला काय. नाहीतर एक काम करा, काकड आरती म्हणून भुपाळी म्हणा, म्हणजे उठत्याल. काय हसतय, जा व्यायाम कर जा. काय एवढं काय झालंय? झोपेन काय एवढं फाडलंय? निर्मला देवीने ढुसबीस दिला का काय? ती काय डोस देते मला? मीच डोस देऊन आलोय तिला. काय हो? असा डोस दिलाय, असा डोस दिलाय का तिला काही समजत ना. असे असे पैसे फेकले तिच्या तोंडावर. पैसे पैसे करू नकोस. पाया पडली, माझ्या पाया पडली. आपलं काम करायचं कबूल केलं, तेव्हा कुठं माफ केलं तिला. बया काय सांगायलंय? मग खरं का काय? मग मी पाहिजे होते बघाय. त्यात काय होतंय? पुण्यांदा जाऊ तुझ्या समोर तिला पाया पडायला होतो की नाही बघ. अग माझं घर भावलं गती कसं बोलतय, कसं रुबाब करतय. सकाळी त्या फडतूस आसमीला घाबरून शेपूट घातलेली आणि निर्मला देवीला बोलण्याच्या बाता करताय. यमे, तू काय गावभर सीसीटीव्ही लावून घेतलेस? माझ्या डोसक्यावर ड्रोन ठेवतेस? कोणी सांगितलं तुला हे? खोट्ट खोट्ट कोणी सांगितलं तुला हे की मी आसमीला घाबरलो म्हणून? नाही नाही नाही, तुम्ही तिला अजिबात घाबरत नाही. नाही अरे नाहीच घाबरत. ते आपलं थोडा तिला बेसावत करायचं होतं म्हणून थोडं नाटक केलं. नाटक केलं म्हण. बड्या बड्या बातान जीभभर खायला आता बोलत्या हेंद्र मेला. यमे, अजून ओळखलं नाही मला तू? यक्का ओ यक्का, एसपीचा यक्का आहे. आजपर्यंत कुणाच्या बापाला घाबरला नाही आणि यापुढे काही घाबरणार नाही. हॅलो, निर्मला देवी का? हा, गोपीनाथ ना? आहेत की इथंच आहेत. चादरीत घुसलंय ते. हे काय? कसं आहे हे? यमे, तू पण ना मला तू आहे घाबरव दे. आजचं सगळं टायपिंग झालंय. सकाळच्या गट्ट्यात 2 टायप होते, ते बी दुरुस्त केले. ओके. हा बोल ना मुग्धा. काय? कधी कुठं? बर बर येतो. अस्मी, उद्या माझ्यासोबत मंदिरात येशील? येते, पण का? अगं उद्या मुग्धानं मला मंदिरात भेटायला बोलवलंय. तिकडे जर काही घोळबीळ झाला तर तू सावरायला असलेलं बरं. काय समजते कोण स्वतःला ती? नाहीतर काय? एक वेळ मला काय बोलली ना तर चालेल, पण मम्मीला बोललेलं मी खपवून घेणार नाही. नाहीतर काय? काय मारायला लागून गेली वय ती? नाहीतर काय? ऐकून घ्यालो म्हणून बोलायलाच ती? नाहीतर काय? अयो अयो, काय नाहीतर काय लावलंय? दुसरं काय बोलतायत नाही वय? नाहीतर काय? म्हणजे नाहीतर कायतर केलं पाहिजे, नाहीतर कायतर होईल. आधी ठरव मग बोल. हा, हे बेस्ट होईल. काय? आता काय बोलण्यापेक्षा शांत डोसकीने विचार करूया, मग बोलूया. सॉर्टेड आहे. चल 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 की.
हे ठेव. माझा एक ठेव, हे वडिलांच्या उपचारासाठी होती. ठीक, मी बघते काय करायचं ते. तुम्ही गाडी काढायला सांगा. पुण्याला निघायचंय ना? मी आले आवरून. तुम्ही जा. मुग्धा, निशी आला का? नाही अजून. तुला काय झालं चेहरा पाडायला? नाही, काही नाही. हे असं तोंड पाडून बसू नकोस घरात. कशात तरी मन रमव, काहीतरी शिक. आणि आता कशात मन रमवणार आहेस ते आधी मला सांग. ते फोन ठेव आणि आत ये. अरे निशित, तू कधी आलास? आत्ताच आलो की. तुझ्या पुढनच वर गेलतो. वय काय? अरे लक्षच नाही की माझं. बरं, मम्मीला काहीतरी बोलायचं होतं तुझ्या संग. आमसनी बी बोलायचंय. आमसनी? मला पण बोलायचंय. पण मम्मी गेली की आताच पुण्याला. उद्या येईल. अर्जंट असेल तर फोन कर की. नाही, नंतर बोलतो. दाद्या, आपण विचारायपेक्षा त्या पुरीलाच विचारू दे की. काय विचारायचंय? आणि कोण पोरगी? हा एक लोंगी मिरची. ए, तू समजायला तसं काय ना. हा, बर. ए बरबीर नाही, खरंच. खरंच? अरे दाद्या, हा, तांबड्या बोलले तसं करूया काय? ते पोरीला विचारायला जाऊ दे की मॅडम्सनी. ती पोरगी आणि मम्मी समोरासमोर येऊ दे, म्हणजे सपतंय सगळंच. मग मुलाकडच्यासनी अर्चनाचा फोटो देतो. मग त्यासनी ठरवू दे केव्हा बघा यायचं ते. काय त्यांच्या कलानं होऊ दे. ते झालंच. बरं, एक विचारायचं होतं. काय? नाही म्हणजे मागल्या येळगत व्हाया नको म्हणून विचारलंय. मुलीचे वडील जिवंत नाहीत असं सांगायचं का? असं कसं वारल्यात म्हणून सांगायचं? ते माणूस आमच्यासाठी मेल्यासारखाच आहे, पण खोटं कशाला बोलायचं? आमचा बाप आहे तसा तर आहे, हे मान्य करून नातं जुळत असेल तर तेच खरं नातं नाही का? अस्मी समोर आधीचं मंगळसूत्र असं खेचून काढेल, सगळ्याची वाट लावून टाकेन. वाट लावेन सगळ्याची. सगळ्याची वाट लावेन. सगळ्याची वाट लावून टाकेन. सगळ्याची वाट लावून टाकेन मी. लगे आलात तुम्ही. हळू बोलायचं, हळू. मी ऐकलं तर पण फोन लागलाच नव्हता तर
तुम्ही आला तर कसं लागलं होतं फोन नव्हतं लागलं होता फोन लागला होता तुम्ही पेले तुम्ही म्हणून तुम्हाला लक्षात नाही लागलं होतं बोलण्यात नका वेळ घालू हेच ते घर आहे तिथं जाऊन राडा करायचा हळू ओरड कुणी ऐकेल तू पण हळू ओरड कुणी ऐकेल तू हळू ओरड पण तुम्ही मला का मारायला बाहेरून कसला तर आवाज यायलाय काय काय ग ताईडे वय कुणीतरी वरडलं का आवाज आलाय मला बी आलाय या घरावर नजर ठेवायची या घरातनं कुणाला बी बाहेर काढायचं नाही या घराकडे बघितलं म्हटलं मी हळू मारतो तुम्ही हळू ओरडला तर कुठे गेलं कुठे गेलाय नेमकं काय झालं आता त्यासनी त्रास देत होता गोपीनाथ म्हणून आपण त्याला तर त्याची पोर गोपीनाथला वाचवायला मध्ये पडली काय कळलं ना गड्या हात बापा आहे मी तुझा हात बापाला मदत करणार नाही का अजय तुलाच पोरी नको होत्या ना मग तिला आम्हाला कशाला बोलवालायस तुझ्या वंशाच्या दिव्याला बोलव की हसमे थांब ताईडे करूया मदत फक्त यानं एकदा आपली नावं सांगू दे चल नावं सांग आमची तुला तुम्ही कधीच विसरणार नाही असं नाही आणि माझी मोठी पोरगी अर्चना आणि ही माझी लाडकी मुन्नू मुन्नो तिचं लाडाचं नाव आहे तिच्या पाळण्यातलं नाव काय आहे मुन्नू पाळण्यातलं नाव काय बघितलं म्हणून मी या माणसाला शिव्या घालत असते दया दाखवायच्या लायकीचा नाही हो माणूस चला चल ग ताईडे चल मुन्नू आणि हा आईला काय सांगायची गरज नाही उगा डोसक्या दिशा धरून बसेल तिला लई लागते चला
तायडे अगं एवढं काय नाही झालंय. ती दोघं बी प्यालेलीच होती. दारूवरनं जुगारावरनं काहीतरी झालं असेल. उद्या परत जाऊन एकत्रच दिसतील बघ. बघा बघितलं. चल आता चला डायरेक्ट चल. चल झोपूया चल. मुन्नू चल. आज पण बहिणींच्या बरोबरच आले. एकटा याला काय झालं होतं म्हणतो मी. काय करू. तायडे आले. अगं अर्चना, काय ग लग्न ठरलं की काय? नवस फेडायला आलात? नाही नाही, ते दुसरा एक नवस फेडायला आणतो. दुसरा नवस? अगं अस्मी, तुझं ठरलं की काय? मग कुठवर आलं अर्चूच्या लग्नाचं? चाललंय. एक जण आलते बघायला. त्यासनी तायडी पसंत बी होती. मग अडलं कुठं? त्या मुलाला 2 वर्ष लग्न करायचं नाही म्हणून. कधी एकदा बिचाऱ्या त्या राधा अक्काला चांगले सुखाचे दिवस बघायला मिळतील काय माहिती. लवकरच चांगले दिवस बघायला मिळणार आहे ताईला. इथनं पुढे सगळं चांगलंच होणार. होय होय, होऊ दे एकदाच, बरं होईल. चला येते मी. होय. दीदी होती म्हणली ना? होती, पण कशा माहितीये ना तुला, दुसरं कुणी असतं तर निस्ती मत्तीला धावली नसती, औषध पाणी बी केलं असतं. आणि ही तर आपल्या घरातलंच माणूस असून बी मला बी कशी काय एवढी गाढ झोप लागली काय माहित. अस्मी संग मुन्नू नाही तर तायडी पाहिजे होत्या. काय तर केलंच असतं, मला तर उठवलंच असतं. आय, काल रात्री अस्मी एकटीच नव्हती. आम्ही दोघी बी होतो तिच्या संग. तुम्ही उगा तिची बाजू घेऊ नका. आय अगं, तू आमासनी वरडशील म्हणून अस्मीनं खोटं सांगितलं ती एकटी होती म्हणून. तिनंच पप्पासनी वाचवलंय. आणि तुम्ही आत्ता कबूल करायलाय? म्हणजे तुम्ही बी तिच्या खोट्यात सामील होतात तर. आता खोटं बी बोलायला लागलाय तुम्ही माझ्या संग. आय सॉरी ना. अगं काय बोलायचं ते कळलंच नाही आमासनी. काय बोलायचं ते कळलं नाही म्हणून खोटं बोलणार? नाही बोलणार. सॉरी. मला तर समजतच नाही कोण बरोबर आहे. तू कधी ती, कधी तू बरोबर वाटतस कधी ती. पण आम्ही खोटारड्या नाहीये.
लई भाग्यवान आहात राधा अक्का. तुमच्यावर जीव लावणाऱ्या, तुमची काळजी घेणाऱ्या 3-3 लेकी मिळाल्यात तुम्हाला. नाही तर आमचा दिवटा. माझ्याकडनं बी सॉरी. मी घाबरले आले म्हणून खरं नाही सांगितलं. एक जरा काय झालं की वाघावानी पंजा माराय तयार असत्या, आणि दुसरी सशागत जरा काय झालं की घाबरत्या. दोघी बी माझ्याच पोटी जन्म घेतलेल्या सख्या बहिणी, पण 2 टोक आहेत. ये इकडं. तायडी आणि दीदी दोघी बी तुमचीच रूप आहेत राधा अक्का. एक बाहेरचं आणि एक आतलं. आणि मी, तू तर या घराचं हरवून पुन्हा मिळालेलं बालपण आहेस. आमची आशा, आमच्या जगण्याचं कारण आहेस.